कोरोना डोकं वर काढतोय का अशी भीती सध्या व्यक्त होते। मुंबईतील केईएम रुग्णालयात 2 रुग्णांचा मृत्यू झालाय। एक मयत रुग्ण कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय। केईएम रुग्णालयात रविवारी सकाळी 59 वर्षीय एका महिलेचा तर 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता। दरम्यान 59 वर्ष वृद्ध महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट समोर आलाय। मात्र हे मृत्यू कोरोनामुळे झाले नसून त्यांना असलेल्या इतर व्याधींमुळे झाल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। जनतेने मात्र आता पुन्हा स्वतःची सुरक्षा करण्याच्या दृष्टीनं पाऊल उचललं पाहिजे आणि सरकारने सुद्धा हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे। कारण आता ही सुरुवात आहे। ह्या बिगिनिंगला जर आपण थांबवू शकलो नाही तर पुढे हे गंभीर स्वरूप येईल। म्हणून तातडीची बैठक सरकारने घ्यावी। या संदर्भातली संपूर्ण स्वयंस्पष्ट माहिती जनतेपर्यंत द्यावी की हे खरंच आहे की वस्तुस्थिती काय आहे ही लोकांच्या पुढे झाली पाहिजे। लोकांमध्ये अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण पुन्हा निर्माण होईल यासाठी सरकारने सावध राहून त्यावर निर्णय घेतला पाहिजे। हाँगकाँग असेल, सिंगापूर असेल, इथे कोविडच्या केसेस वाढत चाललेले आहेत, हॉस्पिटलायझेशन वाढत चाललेलं आहे। मला वाटतं सरकारने त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या आहेत ते त्यांनी ठरवलं पाहिजे। वेगळा स्ट्रेन आलाय का, कुठेही भीती न निर्माण करता आपण काय उपाययोजना करू शकू ह्याच्यावर सरकारने कुठेतरी बोलणं गरजेचं आहे। पण मला वाटतं जर आतापासून बोलायला लागले तर भीती निर्माण नाही होणार, पॅनिक नाही होणार आणि लोकांशी संवाद साधणं गरजेचं आहे। जसं त्यावेळी आपल्याला आठवत असेल उद्धव साहेब स्वतः येऊन जी सत्य परिस्थिती आहे ते सांगायचे। आता मध्ये एक अभ्यास पण आला की कुठे ट्रान्सपरन्सी जास्ती होती कोविडच्या केसेसमध्ये दाखवण्यामध्ये आणि कुठे लपवले जात होते। लपवले जाण्यात काही राज्य होती ती कोणाची शासित होती ही तुम्हालाही माहिती आहे, पण जिथे पारदर्शकता होती, मग केरळ असेल, महाराष्ट्र असेल, एक आम्ही प्रयत्न केला होता त्यावेळी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।